शक्तीच्या अहंकारामध्ये मी मदोन्मत्त अशा प्रकारचा झालेला होतो. प्रभू मला क्षमा करा. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये दर्शन दिलेलं आहे. कृतार्थ झाले महाराज, कृतार्थ झाले जामवंत महाराज. आणि विनंती केली, हा तर म्हणे तुम्हाला देणारच आहे प्रभू, पण आता ही असणारी माझी कन्या जामवंती, हिचा सुद्धा तुम्ही स्वीकार करा, तिचं सुद्धा तुम्ही पाणी ग्रहण करा. आणि तिचाही हात भगवंताच्या हातामध्ये जांबवंतांनी दिलेला आहे. क्षमा याचना मागितली आणि भगवंताला तो मणी देऊन टाकला. भगवंताला क्षमा मागावी. आपल्या श्रीमंतीच्या गर्वामध्ये, आपल्या ज्ञानाच्या गर्वामध्ये, आपल्या बळाच्या गर्वामध्ये भगवंताला कधीच मोजू नये. नेहमी लहानपणा घ्यावं, लहानपणा. अवाहनम न जानामि न जानामि तवार्चनम पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. हे माते, मी तुझं आवाहन करण्याचं जाणत नाही, मला ते कळत नाही. मी तुझी अर्चना, तुझी पूजा करण्याचं जाणत नाही, ते मला कळत नाही. म्हणून तू मला क्षमा कर. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्ण ददस्तु मे. मला मंत्र सुद्धा येत नाही, तंत्र येत नाही, विद्या येत नाही, तरी सुद्धा ही माझी भोळी भाडी सेवा तू करून घे. मला भक्ती सुद्धा करता येत नाही, तुझी साधी भक्ती मी करते. शबरी मातेनं काय भक्ती केली महाराज? तिला कोणता वेद कळत होता, कोणतं शास्त्र कळत होत, तिला कोणता श्लोक पाठ होता? नाही. कोणती पूजा येत होत नाही, काही नाही महाराज. फक्त शुद्ध भाव अंतःकरणानं प्रभू रामचंद्राची रोज वाट पाहायची, रोज